नमस्कार मित्रांनो वाय एम मराठी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, तुमच्या घरी जर 10 वर्षाखालील मुलगी असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। कारण की 10 वर्षाची जर मुलगी असेल तर त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे। त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण योजना आहे। तर या ठिकाणी पहा, केंद्र सरकारची सुकन्या समृद्धी योजना ही अशी योजना आहे ज्यामध्ये दर महिना तुम्ही थोडी थोडी बचत करून तुमच्या मुलींच्या नावावरती लाखो रुपयाचा निधी तयार करता येतो आणि तो निधी तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी किंवा तुमच्या मुलीच्या लग्नाकरता वापरता येतो। तर अनेक ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी पहा, तुम्हाला थंबनेलवर पण दाखवलेलं आहे की 22 लाख रुपयापर्यंत मिळू शकतात। पण नेमके कोणत्या अटीवर हे पैसे मिळतात, कोणत्या मुली पात्र आहेत, खाते कसे उघडायचे, जमा करावे लागतात आणि पैसे कधी मिळतात, या सर्व प्रश्नाची उत्तरे किंवा या सर्व प्रश्नाची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारची मुलींसाठी सुरू केलेली एक बचत योजना आहे। या योजनेचा मुख्य उद्देश मुलींचे शिक्षण, भविष्यातील आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी पालकांना बचत करण्याची संधी देणे आहे। तर या योजनेमध्ये तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँक खाते उघडू शकतात। तुम्ही पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खाते खोलू शकतात किंवा दुसरी अधिकृत जी बँक असेल त्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या मुलीच्या नावावरती किंवा तुमच्या नावावरती खाते खोलू शकतात। तर या योजनेवर सरकारकडून चांगला व्याजदर दिला जातो आणि त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीवर चांगला परतावा देखील मिळतो। तर या ठिकाणी पहा, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे या ठिकाणी पात्रता काय आहे, की कोणत्या मुली या ठिकाणी पात्र असणार आहेत। या ठिकाणी तुम्हाला सांगतो, मुलगी भारतीय नागरिक असावी, त्यानंतर मुलीचं वय 10 वर्षाचं कमी असायला पाहिजे खाते उघडताना। त्यानंतर एका मुलीसाठी एकच खाते उघडता येईल आणि जर एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 मुलीला या ठिकाणी खाते उघडता येणार आहे। जर मुली जुळ्या किंवा तिळ्या मुलींचा जन्म झाला असेल तर विशेष नियम त्या ठिकाणी लागू करण्यात येईल। त्यानंतर पहा, सुकन्या समृद्धीचे खाते उघडण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्र आवश्यक आहे, ते कागदपत्र पण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकतात। या ठिकाणी पहा, पहिलं आहे मुलीचा जन्म दाखला, त्यानंतर पाहू शकतात पालकाचे आधार कार्ड, त्यानंतर असेल तुमच्याकडे तर पॅन कार्ड पण देऊ शकतात। त्यानंतर पाहू शकतात या ठिकाणी पहा, रहिवासी पुरावा एक द्यावा लागतो आणि पासपोर्ट साईज आकाराचे या ठिकाणी पासपोर्ट फोटो देऊ शकतात। तर अशा प्रकारे हे तुम्हाला कागदपत्र देणं गरजेचं असतं। त्यानंतर पहा, ही कागदपत्रे घेऊन तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट पेमेंट बँक जी आहे त्या ठिकाणी पोस्ट ऑफिस आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही खातं उघडू शकतात किंवा दुसरी जी अधिकृत बँक आहे त्या ठिकाणी जाऊन पण तुम्ही या ठिकाणी खातं उघडू शकतात। तर अशा प्रकारे तुम्हाला पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खोलायचं आहे किंवा दुसऱ्या कोणत्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये किंवा अधिकृत बँकेमध्ये जाऊन खोलू शकतात, हे तुम्ही ठरवू शकता तुमच्या मुलीला कोणत्या बँकेमध्ये खातं उघडायचं आहे। त्यानंतर पहा, या योजनेमध्ये तुम्ही वर्षाला किती रुपये जमा करू शकतात, तर तुम्ही या ठिकाणी एका वर्षाला कमीत कमी जे आहे ते 250 रुपये जमा करू शकतात आणि जर तुम्ही जास्तीत जास्त पाहिलं तर 1.5 लाख रुपये जमा करू शकतात, म्हणजेच 1,50,000 रुपयेपर्यंत एक वर्षाला ही रक्कम जास्तीत जास्त जमा करू शकतात। तुम्ही मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक पद्धतीने पैसे भरू शकतात। तुम्ही वर्षाला एकदाच किंवा महिन्याला किंवा 3 महिन्याला एकदा पैसे अशा प्रकारे भरू शकतात। अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत। त्यानंतर पहा, उदाहरणार्थ तुम्ही जर महिन्याला 4,000 रुपये भरले तर तुम्हाला किती रुपये तुमच्या मुलीच्या खात्यामध्ये भेटतील हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। कारण की तुम्हाला थंबनेलवर पण सांगितलेलं आहे की जर 22 लाख रुपये भेटतात बऱ्याच मुलींना, कशा प्रकारे भेटतात हे सांगण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे। तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा, चॅनल सबस्क्राईब केले असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कारण की आजच नवनवीन माहितीचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। मला सांगतो की हे 22 लाख रुपये तुम्हाला कशा प्रकारे भेटतात आणि तुम्हाला महिन्याला किती रुपये भरावे लागतील, तर हे तुम्हाला संपूर्ण माहिती आपण डायरेक्ट तुम्हाला लावी दाखवतो। या ठिकाणी पहा, तुम्हाला थंबनेलवर सांगितलं होतं की मी तुम्हाला 22 लाख रुपये तुमच्या मुलींना कशा प्रकारे भेटू शकतात, तुम्ही महिन्याला किती रुपये भरले पाहिजेत। या ठिकाणी पहा, तुमच्या मनावर राहील की तुम्हाला किती रुपये भरायचे आहेत। तर कमीत कमी जे आहे ते 250 रुपये भरू शकतात आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये। या ठिकाणी एक्झाम्पल तुम्हाला उदाहरण सांगतो की जर तुम्ही महिन्याला 4,000 रुपये भरले तर वर्षाला तुम्हाला जे आहे ते किती 48,000 रुपये जे आहे ते होतात। या ठिकाणी वर्षाला 48,000 होतात। तर या ठिकाणी पहा 48,000, तर वार्षिक तुम्ही इयरली इन्व्हेस्टमेंट तुम्ही पाहू शकतात। इयरली इन्व्हेस्टमेंट किती आहे, 48,000। आणि जर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुमचं मुलीचं वय किती आहे त्यावर डिपेंड असतं। तुमचं मुलीचं वय या ठिकाणी तुम्ही निवडू शकतात। या ठिकाणी पहा, वय 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष, 8 वर्ष, 9 वर्ष किंवा 10 वर्ष, 10 वर्षापर्यंत तुम्ही निवडू शकता। त्यापेक्षा जास्त वयाची मुलगी असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकत नाहीत। या ठिकाणी पहा, माझ्या मुलीचं वय जे आहे ते 4 वर्ष आहे, त्या ठिकाणी 4 वर्ष निवडलेलं आहे। त्यानंतर स्टार्ट प्रायोरिटी या ठिकाणी 2021 दिलेलं आहे। तुम्ही कोणत्या साली या ठिकाणी योजनेसाठी अप्लाय केले आणि कोणत्या सालीपासून ही योजना सुरू केलेली, या ठिकाणी पहा, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 2000 सध्या
26 सुरू आहेत 2026 मध्ये निवडू शकतात. मी जे आहे ते 2025 मध्ये या ठिकाणी निवडतो. आता मी 2025 निवडले. खाली या ठिकाणी पहा, इथं तुम्हाला टोटल इन्व्हेस्टमेंट तुमची येईल, त्यानंतर टोटल इंटरेस्ट येईल, मॅच्युरिटी इयर येईल, त्यानंतर मॅच्युरिटी व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे. या ठिकाणी पहा तुम्हाला किती रुपये तुमचे टोटल इन्व्हेस्टमेंट दिलेले आहे, 7,20,000 रुपये. त्यानंतर तुम्हाला टोटल इंटरेस्ट किती आलं ते या ठिकाणी पाहू शकतात. त्यानंतर मॅच्युरिटी इयर या ठिकाणी पाहू शकतात आणि 22,16,000 रुपये तुम्हाला भेटू शकतात. अशा प्रकारे या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही कॅल्क्युलेशन लावू शकता. तुम्हाला किती रुपये भरायचे आहेत आणि तुम्हाला किती रुपये भेटणार आहेत असं या ठिकाणी तुम्ही येऊन गुगलवरती येऊन सर्च करून तुम्ही पाहू शकता. तर या ठिकाणी पहा, आताच बघितलेलं आहे की 22 लाख रुपये मुलीला कशा प्रकारे भेटतात. परंतु प्रत्यक्षात मिळणारी रक्कम तुम्ही किती पैसे भरतात, किती वर्ष जमा करता आणि त्या काळातील व्याजदर किती आहे यावरून अवलंबून राहणार आहे. जर नियमित गुंतवणुकीवर केली आणि खाते पूर्ण मुदतीपर्यंत चालू ठेवले तर लाखो रुपयाचा निधी तयार होऊ शकतो. म्हणूनच या ठिकाणी पहा, 22 लाख रुपये हा एक अंदाज असू शकतो. तो प्रत्येक खातेदारांना समान मिळेलच असे नाहीये, हे लक्षात तुम्ही घ्या होऊ शकतो. त्यामुळे योजना समजून घेऊनच गुंतवणूक करावी. तर ह्याबद्दल तुम्हाला जास्त माहिती पाहिजे असेल तर आपल्या जवळील पोस्ट ऑफिसला जाऊन तुम्ही चौकशी करू शकतात. आता या ठिकाणी पहा, पैसे कधी काढता येतात हे आपण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करूयात. सर्वात जास्त प्रश्न हा तो की पैसे कधी काढता येतात. तर मुलगी 18 वर्ष झाल्यानंतर त्या मुलीच्या शिक्षणासाठी काही रक्कम काढण्यासाठी सुविधा उपलब्ध असते. त्यानंतर लग्नाच्या 1 महिना अगोदर किंवा लग्न झाल्यानंतर 3 महिन्यांनी हे पैसे काढता येतात. तर खाते परिपक्व झाल्यानंतर तुम्हाला हे संपूर्ण पैसे यातून काढता येतात. तर मुलीचे उच्च शिक्षणासाठी किंवा इतर महत्त्वाच्या गरजा असतील त्यासाठी पण हे पैसे उपयोगी पडतात, त्यावेळेस पण तुम्हाला काढता येतात. तर मित्रांनो, सुकन्या समृद्धी योजना ही मुलींच्या भविष्यासाठी एक उत्तम बचत योजना आहे. जर तुमच्या घरी 10 वर्षाखालील मुलगी असेल तर जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन याबद्दल अधिक माहिती घेऊ शकतात, खाते उघडू शकतात किंवा दुसऱ्या अधिकृत बँकेमध्ये पण जाऊन खाते उघडू शकतात. या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्ही तुमच्या मुलीचे सुकन्या समृद्धीमध्ये खाते उघडले आहे की नाही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. या ठिकाणी पहा, तुम्हाला थोडी पण माहिती आवडली असेल, ती महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला कशी वाटली नक्कीच खाली कमेंट करून सांगा. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील ते पण या ठिकाणी कमेंटमध्ये सांगा. तुमचे प्रश्न असतील त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये भेटून जाईल. परंतु तो आपल्या चॅनलला त्या अगोदर सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा आणि ही महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्या इतर मित्रांना पण शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.